आपण बघितलं असेल काल नेपाळ तिबेटमध्ये अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. कशा पद्धतीने अर्थक्वेक झाल्यानंतर त्या ठिकाणी महापूर आला, त्या ठिकाणी लँडस्लायडिंग झालं आणि त्यातून पूल असतील, गावं असतील, हायड्रोपोनिक असतील, कसे आहे अतिशय विदारक पद्धतीमध्ये त्या ठिकाणी ते वाहून गेलेले आहेत. आणि त्यामध्ये मग सध्या मानस सरोवरला लोकांचा त्याचा एवढा मोठा आहे. आणि आपल्याकडचे सुद्धा महाराष्ट्रातले काही पर्यटक त्या ठिकाणी गेलेले आहेत. रिचा टूर्स ट्रॅव्हल्स कंपनीच्या 2 गाड्या त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या माध्यमातून ते मानस सरोवरला पर्यटक गेलेले आहेत. ती माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे. 4 जणांशी संपर्क झालेला आहे. अजून या ठिकाणी मी माझे शेजारी राहणारे कुटुंब परवा 4 दिवसापूर्वीच मला भेटून आम्ही मानस सरोवरला चाललो आहे म्हणून त्या ठिकाणी गेलेले 4-5-6 दिवसापूर्वी. मला लगेच ही बातमी बघितल्यावर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. पण एक दिवस माझा काही कॉन्टॅक्ट त्यांच्याशी झाला नाही. पण काल रात्री संध्याकाळी माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे. ते मानस सरोवरला त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या गाडीमध्ये सुद्धा जवळपास 37 जणं त्यांच्यासोबत आहेत. आता ते कुठले आहेत याची मला कल्पना नाही, कारण ते मुंबईचे सगळे एकत्र मिळून टूर कंपनी सगळी त्यांना आयोजन करून, मग त्यात काही आंध्रचे पण आहेत, साऊथचे आहेत, काही इकडचे. आता मुंबईमधून किती जणं गेलेले आहेत याची मला कल्पना नाही. आत्ता मी सकाळपासून त्यांना कॉन्टॅक्ट करतो आहे, पण त्यांचा कॉन्टॅक्ट होतो आहे, पण ते सुखरूप आहेत. त्यामुळे आता आम्ही प्रदक्षिणा घालतो आहे, आम्ही असं चाललेलं आहे. पण या ठिकाणी सगळ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. पण लँडस्लायडिंग झाल्यामुळे सगळं तिकडचे सिस्टीम सगळ्या कोलॅप्स झालेल्या आहेत. त्यामुळे फोनवर कोणाशी संपर्क होऊ शकत नाही आहे. पण मला वाटतं 4 जणांचा आमचा संपर्क झालेला आहे. ते सुखरूप आहेत. पुढचं सगळा शोध घेण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि आम्ही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं आहे की आपल्याकडे सगळी माहिती संकलित करा, कोण कोण कुठे कुठे गेलेलं आहे, त्या भागात फिरायला कोण गेलेलं आहे, पर्यटन करायला कोण गेलेलं आहे, त्यांची सगळी माहिती जमा करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी आमची वेबसाईट पण आहे, 24 तास ती त्या ठिकाणी खुली आहे. अजूनही कोणाकडे काही माहिती असेल तर त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी कळवावी. दिल्लीशी आमचा संपर्क सतत सुरू आहे. 24 तास आम्ही अलर्ट मोडवर आहोत. मला वाटतं अजून कोणाकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर ती निश्चित आम्हाला द्यावी. आपल्याकडनं एक माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे, त्याबाबत काही अर्ज भरून मिळत आहेत का? नाही, अजून कोणी तसं आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. पण आम्हाला 45-45च्या 2 बस आपल्या महाराष्ट्रातल्या टुरिस्ट जे आहेत, पर्यटक आहेत, त्यांच्या त्या ठिकाणी गेल्यात अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे. 80 लोक जवळपास आहेत त्यात आपले, अशी माहिती आहे. आम्ही त्यांचा शोध घेतो आहे, त्यांच्याशी संपर्क करण्याचा सतत आम्ही प्रयत्न करतो आहोत. तिकडच्या सरकारशी सुद्धा आमचा, केंद्र सरकारचा संपर्क सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यात लक्ष घालत आहेत. मला वाटतं जशी आम्हाला माहिती मिळेल ती आम्ही लगेच तशी त्या ठिकाणी सर्वांसाठी प्रसिद्ध करू. पण अजूनही कुणाकडे काही माहिती असेल तर ती आम्हाला आपण निश्चित सांगावी, म्हणजे मग आम्हाला त्यांचा शोध घेण्यासाठी. आपण जे 80 म्हणतायत, 80 पैकी 4 जणांशी तुमचा संपर्क झालेला आहे, ते किती लोकांच्या सोबत आहे? म्हणजे आता 80 पैकी किती लोक सुरक्षित आहेत, किती तुमच्या संपर्कात आहेत? 4 लोकांशी आमच्या डिपार्टमेंटशी मी आत्ताच बोललो, तर त्यामुळे 4 लोकांचा आमचा संपर्क झालेला आहे. तर मी सांगितलं की आमचे 37 लोक जे आमचे शेजारी आहेत गेलेले, गुजराती परिवार आहे, ते आहेत. एक मुलगा, एक मुलगी आणि त्यांची आई, 3 जण आहेत. तर ते मला भेटूनच गेले होते जायचे 1 दिवस आधी. त्यामुळे ते सुद्धा सुरक्षित आहेत. त्यांच्या बसमधले 37 जण. काल रात्रीमध्ये सविस्तर बोलणं झालं. त्यांनी मला व्हिडिओ पण लावला संध्याकाळी की इथे किती छान वातावरण आहे, इथला निसर्ग बघा म्हणून त्यांनी मला व्हिडिओवरच लावला, त्यांनी मला फोन. ते सुद्धा सुरक्षित आहेत. त्यातले मुलगा मुलगी तिकडे अमेरिकन आहेत. तिकडे शिकण्यासाठी सुट्टीमध्ये इथे आलेले होते 4-8 दिवस 15 दिवसासाठी, फक्त फिरायसाठीचं पण. आणि म्हणून मला असं वाटतं की ती बस पूर्ण सुरक्षित आहे. पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे लोक आहेत, कारण ते इथून दिल्लीला गेले, दिल्लीहून मग नेपाळला गेले, मग सगळे लोक कलेक्ट करत ही टीम घेऊन जाते टूर्स कंपनी. ते सुरक्षित आहेत. पण अजूनपर्यंत आमच्याकडे संपर्क काही फारसा झालेला नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही प्रयत्न करतो आहोत. तिथल्या सरकारशी, तिथल्या सगळी यंत्रणा आहे, आपत्ती व्यवस्थापन, त्यांच्याशी आम्ही बोलतो आहोत. आपली सेना आहे ती सुद्धा तिथे दाखल झालेली आहे. मला वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे दोन्ही अतिशय अलर्ट मोडवर आहेत. जसंही तपास लागेल, कळेल त्या पद्धतीने आम्ही सर्वांना कळू. पण सर्वांना मदत करण्यासाठी शासकीय पातळीवर आमचे प्रयत्न सुरू आहेत. नाशिक आणि नॉर्थ महाराष्ट्रामधले काही लोक गेलेले आहेत का, किंवा त्यांच्याशी काही संपर्क? अजून अशी माहिती नाही. आम्ही लोकांना विचारतो, सगळ्यांना आम्ही प्रसिद्धी दिलेलं आहे त्या ठिकाणी की आम्हाला कळवा, जिल्हाधिकाऱ्यांना कळवा. आम्ही आमचा नंबर दिला आहे, तो 24 तास आहे त्या ठिकाणी, टोल फ्री. आणि त्याच्यावरून आम्ही सांगितलं की आम्हाला कोण कळवा. कोणी आपल्या आजूबाजूचं गेलं असेल, कोणी आपले नातेवाईक गेले असतील, आपल्या ओळखीचे कोणी गेलं असेल, जसं मला माहीत होतं आणि म्हणून मी लगेच त्यांचा शोध घेतला, पण ते सुखरूप आहेत. तसं कोणी गेलेलं असेल तर त्यांनी आम्हाला तात्काळ या ठिकाणी कळवावं, म्हणजे मग आम्हाला शोध घेण्यासाठी सोपं होईल. MPSC जो पेपर फुटला होता
प्रेम प्रकरणामधून ही पेपर फुटी झाल्याचं आता निदर्शनास आलंय. 6 जणांना अटक झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा घटना होऊ नये यासाठी नेमकं काय प्रिव्हेंटिव्ह मेजर त्यासाठी सगळे प्रयत्न सरकार करतंय, पण आता लोक जितके निर्लज्ज झालेले आहेत मला कळत नाही काय बोलावं या विषयावर. मलाही कळत नाही, पण मला असं वाटतं की सरकार सगळे खबरदारी कशा पद्धतीने ते सगळं टाळता येईल, पुढे भविष्यामध्ये कसं होणार नाही. कारण अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यांच्या करिअरचा प्रश्न आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारही अतिशय गंभीर, आपण बघितलं असेल मागे नीट असेल, सिटीचा असेल, पेपर फुटल्यानंतर किती काळजी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. पण मला असं वाटतं की पुढे भविष्यामध्ये खूप अजून, कारण आता टेक्निक इतके वेगवेगळे निघत चाललेले आहेत, आपण पुढे जातो त्यापेक्षा चोर असतात ते जास्त पुढे चाललेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं त्या संदर्भामध्ये अतिशय सरकार गांभीर्याने विचार करत आहे. पुढे भविष्यामध्ये असे प्रकार होणार नाही निश्चित त्याची काळजी आम्ही घेऊ. नंदुरबार मधलेच 4 लोक आहेत. नंदुरबार मधले 4 जण, म्हणजे जो अकॅडमी चालवता तो होता, एमपीएससीचा एक कक्ष अधिकारी तोही त्याच अकॅडमीमध्ये शिकलाय. असेच नंदुरबारचं कनेक्शन मोठ्या मी प्रमाणात. तेच सांगतो की अतिशय गंभीर हा विषय आहे. म्हणजे इतकी काळजी घेऊन सुद्धा पेपर फुटतात कसे काय, हाही मोठा संशोधनाचा विषय आहे. आता हा प्रेम प्रकरणातून त्याची मुलगी ती कोणावर प्रेम करते, त्याला दिला, तो नापास झाला आणि म्हणून हे बिंग फुटलं, ते बरं झालं. अन्यथा हे कळालंही नसतं काय झालं काय नाही. पण अशा लोकांसाठी आता कडक शासन केलं पाहिजे. कडक शासन म्हणजे कोणाची हिंमतच होता कामा नये असं करण्याची, असे प्रावधान निश्चित त्या ठिकाणी करावं लागेल. पण या पुढच्या काळामध्ये पेपर फुटूच नये किंवा असं कुठेही प्रकार वंचित घडता कामा नये यासाठी सरकार खूप गांभीर्याने विचार करत आहे. मला वाटतं लवकरच काहीतरी नवीन सिस्टीम त्यामध्ये अडॉप्ट केली जाईल. भाऊ, याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की मुंबई पोलिसांनी ज्यांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये 3 लोक ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये कार्यरत असणारी लोक होती. त्यांना सुद्धा निलंबित केलं गेलेलं आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आतमध्ये जे लोक कनेक्ट आहेत त्यांच्याकडनं हा पेपर बाहेर फुटतोय. अशा सगळ्या केसमध्ये काय नेमकं सरकार, मला वाटतं चौकशी अंती लोकांना अटक झालेली आहे. किती 6, मला वाटतं 6 जणांना त्या ठिकाणी 6 जण अटक झालेली आहे. काय 3 अधिकारी आहेत. मला वाटतं आता त्यांच्याकडूनच माहिती मिळेल, कारण त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांच्याकडून माहिती काढली पाहिजे. सरकार निश्चित, पोलीस त्या ठिकाणी चौकशी करतील. मला तर वाटतं की 3rd डिग्री त्यांना वापरून या संदर्भातली सगळी माहिती, अचूक माहिती, कसं झालं, कोण हे करतं आहे, हे त्या ठिकाणी काढलं पाहिजेच आणि ते काढलं जाईल. या बाबतीमध्ये कोणाची आमच्या मनामध्ये शंका नाही. तुम्ही मनामध्ये शंका ठेवू नका. सरकारची भूमिका यामध्ये अतिशय स्पष्ट आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश या बाबतीत दिलेले आहेत. आणि मला वाटतं हे त्यांच्याकडूनच आपल्याला कळेल की नेमकं कसं झालं आहे, कशा पद्धतीने झालेलं आहे, त्यात कोण कोण सामील आहे, अजून सहभागी आहेत. त्यामुळे मला वाटतं लवकरच हे सगळं प्रकरण बाहेर येईल. लक्ष्मण आखीने असं म्हटलंय की विखेंनी ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतला आहे, त्यासोबतच प्रसाद लाड जे आहेत त्यांनी सरकारी नोकऱ्या पुरवल्या, अशा पद्धतीचा आरोप लक्ष्मण आखे करत आहेत. मला वाटतं आता जे ओबीसी आहेत, त्यांचे सर्टिफिकेट आहेत, त्यांना व्हॅलिडिटी आहे, ते लाभ घेणारच आहेत. कोणी कशाचा लाभ घेतला, कोणी नाही घेतला, हा विषय वेगळा आहे. पण मला असं वाटतं की ज्यांची व्हॅलिडिटी झालेली आहे, मग ती कुठली असेल, ओबीसीची असेल, कोणाची एसटीची आहे, कोणाची एससीची आहे, एनटीची आहे, मला वाटतं ते त्या ठिकाणचा लाभ घेतील. पण त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने कोणी घेतलाय का, हा विषय महत्त्वाचा आहे. लक्ष्मण हाकेच नाही तर वडेट्टीवार देखील असंच म्हटले. विखे पाटलांपासून सर्वांनी घेतले. सुप्रिया सुळे यांनी पण ओबीसीचं प्रमाणपत्र येते, त्यांनी पण लाभ घेतलेला आहे. त्याच्यावरून दोघांमध्ये चांगली जुंपली. ते म्हणतात की आम्ही काँग्रेस सोबत इतक्या वर्षापासून असूनही काँग्रेस मलाच का टार्गेट करताय, असं दोघांमध्ये. नाही, जर लाभ घेतला असेल, त्यांनी म्हटलं असेल, तर त्यात वावगं काही नाही आहे. सुप्रियाताईंनी ओबीसीचा लाभ घेतला, त्यांनी व्हॅलिडिटी केली, ते जर खरं असेल तर मग त्याच्यामध्ये काय घाबरायचं आहे. आणि त्यांचं खरं असेल, त्यांनी घेतलं असेल. त्याच्यामध्ये सोबत आहे म्हणून आमचं काढू नका किंवा मग आमचं सर्टिफिकेट दाखवू नका, कुणाला शोधू नका, असं म्हणणं गैर आहे. मला असं वाटतं घेतलं असेल तर घेतलं हो सांगायचं. त्यांच्या कुटुंबात जर कोणी घेतलं असेल ओबीसीचं सर्टिफिकेट तर ते स्पष्ट होईल ना. त्यांचं म्हणणं आहे, मी घेतलेलं नाही पण मलाच टार्गेट करतायत. नाही, घेतलं नसेल तर मग काय प्रश्न आहे. मग त्यांनी पुरावा दाखवावा, त्यांनी पुरावा मागावा. वडेट्टीवार साहेबांना त्यांनी पुरावा मागावा ना, की तुम्ही मला पुरावा द्या. बरोबर आहे की नाही. आणि त्यांनी पुरावा दिला पाहिजे, अन्यथा असे खोटे आरोप करू नये. नाशिकमध्ये 2 दिवसाआधी कुंभमेळ्याची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. नगरसेवकांना प्रेझेंटेशन देण्यासाठी तिथं कुंभमेळा आयोजित केलेच नाही. नगरसेवकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केलेली आहे. इतक्या 120 नगरसेवकांना तिथे प्रेझेंटेशनसाठी जे आमंत्रित करण्यात आलं आणि तिथे आयुक्तच गेलेली 1.5-2 तास उशिरा गेले. नगरसेवकांचा एक संताप आणि एकूणच राग दिसतो. नाही, साहजिक आहे. त्या दिवशी थोडं प्रेझेंटेशन द्यायचं होतं म्हणून कुंभमेळा आयुक्तांनी ती बैठक बोलवली होती. महापालिकेचे महापौर आहेत, त्यांनी सूचना दिलेल्या होत्या, निमंत्रण दिलं होतं सगळ्या नगरसेवकांना. पण दुसऱ्या 1-2 बैठक ते खूप महत्त्वाच्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्या लांबल्यामुळे शेखर सिंग आमचे जे आयुक्त आहेत ते त्या ठिकाणी जाऊ शकले नाही.
आणि तसे त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. 1 तास ते उशिरा गेले, काहीच लोक त्यांना भेटले, काही लोक निघून गेलेले होते. पण मला वाटतं आता कुंभमेळा आहे, खूप धावपळीचा वेळ आपल्या या ठिकाणी आहे आणि या संदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता लवकर 2-4-5 दिवसात मी स्वतः राहील त्या प्रेझेंटेशनला. आम्ही बसून त्या ठिकाणी ते प्रेझेंटेशन बघू. पण आता कुंभमेळा आमचा सगळ्यांचा आहे. याच्यामध्ये रुसवे फुगवे राग संताप मला वाटतं असता कामा नये. झाली ती चूकच झाली, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. मी लगेच त्या दिवशी तासाभरात आयुक्तांशी बोललो होतो, आयुक्त आहेत कुंभमेळ्याच्या त्यांच्याशी बोललो होतो, महापौरांशी बोललो होतो. पण मला वाटतं तो विषय आता निवडलेला आहे. लवकर 1-2-3 दिवसामध्ये आम्ही अतिशय सविस्तर अशी बैठक त्या संदर्भामध्ये एक तर प्रेझेंटेशन आम्ही घेऊ. गणेशोत्सवात जो काही प्रसाद दिला जातो त्याला सुद्धा एफडीएने आता निर्बंध आणलेले आहेत. तो प्रसाद देणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडे पण सर्टिफिकेट असलं पाहिजे, परवाना असला पाहिजे एफडीएचा, असं केलेलं आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवामध्ये जे छोटा मोठा महाप्रसाद वगैरे असेल तर ते सगळं अडचणीत येईल असं वाटतं. नाही, मला वाटतं की जाणीवपूर्वक वेळ असं कोणी करत नाही. पण लोकांच्या आयुष्यासाठी त्यांच्या तब्येतीसाठी ते सगळं चाललेलं आहे. आता आपण बघितलं कशा पद्धतीने लोक काय काय करतायत, मावा कसा बनवतात, खवा कसा बनवतात, पनीर कसं बनवत आहेत, किती अस्वच्छता आहे, उंदरं फिरतायत, झुरळं फिरतायत. मला वाटतं हे योग्य आहे का? मला वाटतं जे चाललेलं आहे ते योग्य आहे. पण फारही असं गणपतीचा प्रसारच होणार नाही किंवा असं नाही, असं आपलं समजण्याचं कारण नाही आहे. पण ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे हॉटेलसुद्धा आहेत त्यांच्यामध्ये आपण बघितलं किती त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे. आणि म्हणून मला वाटतं हे लोकांच्या आरोग्यासाठीच आहे आणि सर्वसामान्य जनता मात्र खुश आहे. लोकांनाही ते पटतं आहे की खरं आहे. दूधच आपण बघा, दूधमध्ये गटरच्या पाण्याने दूध बनवलं जात होतं, युरिया टाकून दूध बनवलं जात होतं, ऑइलपासून दूध बनवलं जात होतं आणि तेच आपण आपल्या लहान मुलांना देत होतो. आपण घरामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी जीवच घाबरतो की आपण काय पितो दूध आणल्यावर बाहेरून, कळतच नाही त्याच्यामध्ये. मला वाटतं किती लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा फायद्याचा झालेला आहे. आज दुधाचं म्हणजे आपण बघितलं असेल आधी किती दूध मिळत होतं, आता किती दूध झालेलं आहे, केवढा फरक याच्यामध्ये पडलेला आहे. म्हणजे आता ओरिजिनल दूध येतं आहे, पण काही ठिकाणी अजूनही असे भानगडी चाललेले आहेत. पण अशा लोकांना लगाम घालणं हे सुद्धा आवश्यक होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आयुक्त मुंडे साहेब जे आहेत, तुकाराम मुंडे, हे चांगलं काम करत आहेत. त्याच्यामुळे त्याचा आपण असा वेगळा अर्थ काढू नये. हेतू पुरस्कार कोणालाही त्रास द्यायचा नाही आहे, पण मला वाटतं हा विषय लोकांच्या आरोग्याशी निगडीत आहे आणि म्हणून त्या बाबतीमध्ये सगळ्यांनी आपणही काळजी घेण्याची गरज आहे. उद्या भाऊ मुख्यमंत्री नाशिकमध्ये आहेत, दिवसभर त्यांचे प्रकारचा कार्यक्रम आहेत. नेमकं काय काय नियोजन आहे, कसं काय होणार असं? नाही, उद्या मराठा विद्याप्रसारक मंडळ आपलं त्याचं NMEचा आहे, तो कार्यक्रम आहे. कृषी खात्याच्या संदर्भात त्यांचा एक विषय आहे. आमचं आपल्याला कल्पना आहे कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये अतिशय आता भजन संध्या सुरू होणार आहे, त्याचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. पुणे विद्यापीठाची आपली उपशाखा आहे, त्याचंसुद्धा लोकार्पण सोहळा उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे. 3-4 कार्यक्रम त्या ठिकाणी आहेत आणि मला वाटतं भरगच्च असे कार्यक्रम उद्या आहेत. अतिशय चांगले कार्यक्रम आहेत. मी पुन्हा सांगेल की उद्यापासून खरं कुंभमेळ्याची सुरुवातच होत आहे असं आपण समजा. अतिशय सुंदर कार्यक्रम भजन संध्या 3 दिवस त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि 31 ऑक्टोबरला आपलं ध्वजारोहण समारंभ या ठिकाणी आहे रामकुंडावर नाशिकला आणि मग तेव्हापासून कुंभमेळ्याची सुरुवात होईल. अतिशय जोरात तयारी आमची सुरू आहे. कुठेही कामं शिल्लक राहणार नाही. सगळे कामं आम्ही पूर्ण करू. सगळे कामं, कुठलंही काम आम्ही पूर्ण ठेवणार नाही कुंभमेळ्यापर्यंत. आजपासून 1 वर्षांनी ऑगस्टमध्येच यावेळेला आपण अमृतस्नान करत असू, त्यामुळे कामाला कुठेही दर्जाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तडजोड होणार नाही. चांगल्या दर्जाचं काम, चांगल्या क्वालिटीचं काम आणि वेळेमध्ये आम्ही या ठिकाणी करू. नाशिकमध्ये जे सिटीलिंग बस सेवा सुरू आहे त्या सिटीलिंग बस सेवेच्या अनुषंगाने काही मोठी तूट दिसून येते. महानगरपालिकेवर मोठा आर्थिक त्याचा भार देखील पडतोय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता सेवा पण द्यायची आणि भारी पडायला नको, मला वाटतं असं करता येणार नाही. आजकाल ती मागणी झालेली आहे, त्याच्यावर आम्ही विचार करतोय. पण तो प्रवाशांना कुठे अडचण होणार नाही. प्रवाशांची सोय झाली पाहिजे, लोकांची सोय झाली पाहिजे, ही आमची प्रायोरिटी आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये बससुद्धा आम्ही आता भरपूर प्रमाणात घेतो. केंद्र सरकार त्यासाठी आम्हाला सबसिडी देते, त्यासाठी आम्हाला मदत करते आणि त्यामुळे हा जो सगळा ट्रान्सपोर्टिंगचा जो सगळं काम आहे ते फायद्यातच राहील. कारण त्याच्यामुळे आता केंद्र सरकारची सबसिडी त्याला आम्हाला मिळणार आहे. कालच कमिशनर आहेत त्यांचं माझं महापौराच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे. ट्रान्सपोर्टेशनच्या बाबतीमध्ये आम्ही वाहतुकीच्या बाबतीत कुठेही कमी पडणार नाही. लोकांना अतिशय चांगली सेवा आम्ही कुंभमेळ्यात देऊ आणि त्यानंतरही देऊ. कुंभमेळ्यापूर्वी समृद्धीचा नवीन कनेक्ट आपण देतो आहोत, जवळ करण्यासाठी 28 किलोमीटरचा कनेक्ट आपण नवीन तयार करणार आहोत. नेमकं काय काय कशा आता आपल्याला जायचं असेल तर आपल्याला घोटीहून आपण समृद्धीला कनेक्ट होतोय आणि ते जो 50 किलोमीटरच्या वर 60 किलोमीटरच्या जवळपास ते अंतर आहे आणि त्यामुळे मग थोडा वेळ अधिक लागतोय आणि म्हणून नाशिकहून जवळ शॉर्टकट मला वाटतं 18 किलोमीटर ते आपण 28 सगळ्यात मला जी माहिती मिळेल ते 18 किलोमीटर आहे. तर 18 किलोमीटरवरून नाशिकहून निघालो की लगेच आपण समृद्धीला कनेक्ट होऊ. त्यामुळे अजून पाऊण तास अर्धा तास
बचत त्या ठिकाणी होणार आहे आणि मुंबई नाशिक हे अंतर अतिशय आता कमी वेळेमध्ये कापलं जाईल. पुढे सुद्धा आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला जे भिवंडीहून तो वेळ लागतोय त्या संदर्भामध्ये मला वाटतं वर्ष दीड वर्षामध्ये मार्ग निघेल ना. आम्ही डायरेक्ट नरिमन पॉईंटला जाऊन उतरू, म्हणजे 2 तासामध्ये नाशिकहून निघालेला माणूस डायरेक्ट नरिमन पॉईंटला जाऊन पोहोचेल अशी व्यवस्था माननीय मुख्यमंत्री करत आहेत, शासन या ठिकाणी करत आहे आणि ते काम अतिशय आता वेगाने सुरू आहे. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे 2 दिवसापासून. आता इथे इंदिरानगर मी आता इंदिरानगर पोलीस स्टेशनला चाललेलो आहे. त्यांच्याशी माझं गायकरांशी माझं त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे. मी मुख्यमंत्री महोदय त्यांची 2 दिवसात 3 दिवसामध्ये भेट घालून देणार आहे. मला वाटतं तेच वाट बघतायत म्हणजे मला तिथे जायचं आहे. आमचे किरीटी सोमय्या आलेले ते सायरचं काम चाललेलं आहे, मला तिथे जायचं आहे. त्यामुळे मला वाटतं आज हे आंदोलन आहे ते मागे आम्ही त्या ठिकाणी घेण्याची विनंती करणार आहोत. ते घेतील अशी मला अपेक्षा आहे आणि 1-2 दिवसामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन संबंधित MSIDC असेल, PWD असेल, काय कोण असेल, महसूल खात्याचे अधिकारी असतील, सगळ्या वरिष्ठ पातळीवरचे त्यांना घेऊन आम्ही या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मुंबईला बैठक लावतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.